महायुतीचा महापौर होताना काही जण नॉट रिचेबल असतील असा दावा करत शिवसेना नेते उदय सामंत यांनी नवा राजकीय सस्पेन्स निर्माण केलाय। तसंच 2019 मध्ये जो उठाव झाला त्यातून काही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। या लोकांनी शिंदेंना सल्ला देऊ नये असा खोचक टोला त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला लगावलाय। आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला आलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन करतायत। पण नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी कोण कोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल। नवनिर्वाचित नगरसेवकांसोबतच्या बैठकीआधी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक गुप्त बैठक पार पडली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता खऱ्या अर्थानं पॉवर गेम सुरू झालाय। कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात वरिष्ठ पातळीवर खलबतं सुरू झाली आहेत। उल्हासनगरमध्ये भाजप शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते, तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 51 आणि शिवसेनेला 52 जागा मिळाल्यात आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करणार आहेत। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। अद्याप सरकारकडून महापौर आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली नाहीये। निवडणुका होण्याआधी सोडत काढणं अपेक्षित होतं, मात्र नगरविकास खात्यानं सोडतीची सर्व तयारी केली असून केवळ राज्य सरकारच्या आदेशाची गरज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि यामुळे महापौर पदावरून आरोप प्रत्यारोप आणि गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय। तसंच सोडत निघेपर्यंत नवनिर्वाचित नगरसेवकांना अधिकृत शपथही घेता येणार नाहीये। आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल। मुख्य सभा बोलावणं आणि निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणं यासाठी साधारणपणे 15 दिवसांचा वेळ लागतो आणि यामुळे जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महापौर निवडीचा सस्पेन्स कायम राहील। उल्हासनगर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीनं शिवसेनेला साथ दिली आहे। वंचितच्या 2 विजयी नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय। उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 18 मधून विकास खरात आणि सुरेखा सोनावणे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आलेत। उल्हासनगर महापालिकेत एकूण 78 जागांपैकी शिंदेच्या शिवसेनेला 36 तर भाजपला 38 नगरसेवक विजयी झालेत। साई पक्षाचा 1, काँग्रेसचा 1 आणि वंचितचे 2 नगरसेवक विजयी झालेत। सत्ता स्थापनेसाठी एकूण 40 नगरसेवकांचं संख्याबळ आवश्यक आहे। आता वंचितनं शिवसेनेला साथ दिल्यामुळे भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 38 जागांवर आहेत। आज आम्ही आमचा पाठिंबा शिवसेना या पक्षाला उल्हासनगरमध्ये देत आहे आणि ह्याच्यामध्ये जे शिवसेना बरोबर जाण्याचं हे कारण आहे की जे आतापर्यंत आम्ही लोकांनी तिकडे जे डेव्हलपमेंट बघितलेलं आहे शिवसेनेने बऱ्यापैकी तिकडे अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये केलेलं आहे आणि आमचे 2 नगरसेवक आलेले आहेत तिकडे। इवन आमच्या पक्षाला 42,000चा मतदान तिकडे झालेलं आहे। तर ते 42,000 लोकांनी जे आम्हाला मतदान केलेलं आहे, जो विश्वास आम्हाला दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कुठे तडा न जाण्यासाठी आम्ही शिवसेना या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीनं 71 जागांचं बहुमत मिळवलंय। मात्र भाजपनं ऑपरेशन लोटस राबवून भव्याचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र आम्ही विरोधी बाकावर बसण्यासाठी तयार असल्याचं भाजपचे आमदार राजन नाईक यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे भाजपनं फोडाफोडीचा प्रकार करू नये, भव्याचा एकही नगरसेवक फुटणार नाही असा विश्वास अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे। लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी। आता हे नाहीते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो यावेळी। त्यावेळी एक जागा होती, त्यावेळी तुमचा आमदार नव्हता, खासदार नव्हता। आज सगळे आहेत ना तुमचे, आज सगळे आहेत ना। आणि एवढं जोर मारून शेवटी आमचेच उधार घेतले ना उमेदवार, पण उमेदवार तर आमचेच उधार घेतले ना। आम्ही जनतेने दिलेला कौल आम्ही त्याचा प्रामाणिकपणे स्वीकार करतो। सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्ही विरोधी पक्षाची आमची जी भूमिका आहे ती आम्ही चांगल्या प्रकारे एक आदर्श विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू। जनतेच्या पैशाचं, जनता करोपरी पैसे जो भरते त्यांचं रक्षण आम्ही करू असं या निमित्ताने विश्वास देतो।
सोलापुरात महापालिकेत काँग्रेसचा पराभव झालाय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी खासदार प्रणिती शिंदेंनी भावनिक पत्र लिहिलंय. पराभव अंतिम नाही, आत्मपरीक्षण करू आणि नवी लढाई सुरू करू असं भावनिक आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय. निवडणुकीत धनशक्ती आणि यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोपही प्रणिती शिंदेंनी केलाय. प्रणिती शिंदेंनी नेमकं काय आवाहन केलंय आपण पाहूयात. तर प्रणिती शिंदेंच्या भावनिक पत्रातले काही मुद्दे आपण पाहतोय. पराभव अंतिम नाही, भविष्यातील संघर्षासाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे. अनेक महिन्यांची मेहनत, रस्त्यांवर फिरून केलेला संघर्ष आणि लोकांपर्यंत पोहोचवलेला विचार निवडणूक निकालात आकड्यांमध्ये उतरला नाही. तरी कार्यकर्त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा कधीही हरलेला नाही. निवडणुकांदरम्यान बलाढ्य धनशक्तीचा, सत्तेचा दुरुपयोग, प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर झालाय. या प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेस कार्यकर्ते शेवटच्या क्षणापर्यंत सोलापूरच्या हितासाठी लढत राहिले असं भावनिक पत्र प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांना लिहिलंय. जय पराजय येत जात असतात, मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी आहे. कोल्हापुरात भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. शरद पवारांचे नेते समरजित घाटगे यांनी महायुतीच्या बैठकीला हजेरी लावली आहे, तर त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारणा केली असता पक्षप्रवेश ही केवळ टेक्निकल बाब असून लवकरच घोषणा होईल, तर घाटगेंचे कार्यकर्ते आगामी निवडणुका कमळ चिन्हावर लढवतील असं सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलंय. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे इच्छुकांची आणि पक्षांची मोठी धावपळ उडाली आहे. 21 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यानं राजकीय वर्तुळात बैठकांचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी महायुतीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केल्यावर भाजपमध्ये बंडाचं निशाण फडकवलं गेलंय. 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत. अंतर्गत नाराजीमुळे भाजपसमोर पेच निर्माण झालाय. ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची घोषणा केल्यावर काही तासातच राजीनामे देत असलेल्या नाराजी नाट्याला सुरुवात झालेली आहे. ओरस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपला राजीनामा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सोपवला. या निर्णयापाठोपाठ ओरस मंडळातील इतर 42 प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सामूहिकपणे राजीनामे देऊन पक्षाला मोठा धक्का दिलेला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लॉरेन्स वानेकर, उदयकुमार जांभवडेकर, युवा मोर्चाचे जयेश चिंचळकर आणि अनुसूचित जाती मोर्चाचे सुनील जाधव यांच्यासारख्या महत्त्वाच्या एकूण 43 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे. भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा 31, पंचायत समिती 63, सेना पंचायत समिती 34, राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलंय, त्यामुळे त्याचा विचार आम्ही आता करू. त्यांना किती जागा आणि कुठे द्यायची ते. साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये खासदार उदयनराजे यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर जिल्हा परिषदेच्या मसूर गटातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आधी झालेल्या निवडणुकांमध्ये कुलदीप क्षीरसागर यांनी उदयनराजेंच्या शब्दाला मान देऊन विधानसभेच्या कराड उत्तर मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतलेली होती. त्यामुळे आता कुलदीप क्षीरसागर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीची मागणी केली आहे. त्यावेळी आता उमेदवारी द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. आता म्हणजे काय सांगते बाबा, आता मोठ्या गावाचा विषय संपला आता तिकीट द्या, नाहीतर दोरी तरी द्या आणि फसला. पण आपण लढायचं.
महाराजांचा डोक्यावर आता आपल्याला आपल्यासाठी ना महाराजांसाठी लढायचं. तात्या आहेत सोबतीला. तात्या काय तात्या कुठं जाते? तात्या कुठं जाते? असताना बांधून घेतली. दोरी आणली नाही माझी बांधायची नाही मी एकटी नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा कंबर कसली आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवारांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत या प्रवेशामुळे मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे आघाडी करू, ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर काँग्रेस लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. मुंबईत काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सपकाळ बोलत होते. पहिल्या दिवशीपासून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही कसे सामोरे जाणार आहोत हे आपल्याला जे सांगितलं त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात आहोत. जिथे स्वबळावर शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूक आम्हाला लढायची आहे. जिथलं स्थानिक नेतृत्व हे आघाडी करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सूचना करत असेल तर ती आघाडी तिथे आम्हाला करायची आहे. आणि इंडिया अलायन्स आणि समविचारी यांच्यासोबतच आम्ही आघाडी करणार आहोत आणि शक्य तिथे आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत. ही जी आमची असणारी पॉलिसी आहे ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही ती कायम राहील. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोसमध्ये पोहोचलेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी हा दौरा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 23 जानेवारीपर्यंत दावोसमध्ये असतील. दरम्यान त्यांच्यासोबत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळही उपस्थित राहील. मागील वर्षी राज्य सरकारनं दावोसमध्ये 16 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केलेले होते. यंदा किती सामंजस्य करार होणार याची उत्सुकता आहे. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झालाय. भाजपचे सध्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नबीन यांना पक्षाचे नवे अध्यक्ष होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज नितीन नबीन अर्ज दाखल करतील. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास उद्या सकाळी 11:30 ते 1:30 वाजल्या दरम्यान निवडणूक होईल आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होईल. तर उद्या नव्या अध्यक्षांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नबीन यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया दिल्लीमधल्या भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये पार पडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.